नमस्कार, आवाज़ जनता की में आप सभी का स्वागत है। आज 1950 सेवानिवृत्त पेंशन धारकों ने पत्र परिषद लेकर अपना जाहिर समर्थन नागपुर लोकसभा क्षेत्र के भारतीय राष्ट्रीय कांग्रेस आघाड़ी इंडिया आघाड़ी के उम्मीदवार श्री विकास भाऊ ठाकरे को पत्र परिषद में जाहिर किया। उनको केंद्र सरकार से दो ही मांग की थी, पेंशन में वाढ और महंगाई भत्ते में वाढ। 2014 से ना ही पेंशन में बढ़ोतरी हुई, इसलिए पेंशन धारकों ने सुप्रीम कोर्ट के अपनी बाजू रखी। सुप्रीम कोर्ट ने ये दोनों मांगी मंजूर कर देने का आदेश भारत सरकार को दिया, फिर भी आदेश को अमल में लाया नहीं गया। इतने कम पेंशन में 500 से 800 रुपये में क्या होगा, ये गंभीर समस्या निर्माण हुई है। इसलिए इन सभी पेंशन धारक संगठन ने सरकार का विरोध करके इस बार के लोकसभा चुनाव में इंडिया आघाड़ी के साथ जाने का निर्णय लिया गया। पत्र परिषद में सर्वश्री सुरेश कदम के नेतृत्व में संजय सिद्धेश्वर कोमोजवार, विजयराव दुरुपकर, राहुल सूर्यवंशी, सुखदेवजीत तनवले, प्रकाश चौधरी, रमेश बांते, प्रकाश एगुरगटवार, विठ्ठल ठाकरे, सुनील इंचुरकर, जनार्दन जगताप, साहेबराव खडसे उपस्थित थे। धन्यवाद। आमच्या कामगारांना सुरू केली आणि हे भाजपा सरकार, नरेंद्र मोदी सरकार हे आम्हाला आमच्या मागण्या ऐकत नाही। तरीच आम्ही विचार केला का यावेळेस इंडिया आघाडी सरकारला, इंडिया आघाडी उमेदवाराला आम्ही मतदान करणार आणि आम्ही कार्यकर्ते सुद्धा आम्ही प्रचार करणार, हा आम्ही विचार केला आहे। आणि येथे आम्ही एक 10 एप्रिलला 2024 आम्ही सर्व कामगारांची बैठक घेतली आणि त्यामध्ये एक उतारा ठराव करून आम्ही यावेळेस नागपूर लोकसभा उमेदवार इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना आम्ही सहकार्य करणार। सुद्धा आम्हाला आमची पेन्शन निघू शकते, पण हे सरकार आमचा पैसा दुसरीकडे वळवत आहे, दुसऱ्या कामामध्ये वळवत आहे। आज आमच्या देशामध्ये 50 ते 60 लाख कामगार आहेत। आज तो यांना व्याजावर सुद्धा आम्हाला पेन्शन मिळू शकते, पण यांची नीती नाही द्यायची। नरेंद्र मोदी सरकार हा कामगारांविषयी काही बोलत नाही। या संदर्भात आपण कुणाला मिळाले होते, काय मिळाले होते ते त्याच्यातून काय उत्तर मिळालं? त्यांच्याविषयी आज आम्हाला पैसा तुम्ही 1 लाख भरा, म्हणजे आमच्या भविष्यामध्ये पेन्शन बंद करायच्या चक्रामध्ये आहे नको। म्हणजे 1 लाख आता आम्ही कामगार 1 लाख तुम्ही म्हणत यावेळेस आम्ही कोण म्हणत होता? हे केंद्राने म्हटलंय ना, केंद्राने ईपीएफ वाल्यांना ऑर्डर दिला तसा जे रिटायर कर्मचारी आहे यांच्याकडून 1 लाख रुपये जमा करून घ्या, तेव्हा यांना पेन्शन देण्यात येईल। होती 18 वर्ष नोकरी केली आणि कंपनी बंद झाल्यामुळं मला बेकार व्हायची वेळ आली। आज मला जवळजवळ फक्त 848 रुपये पेन्शन मिळते। असे भारतामध्ये 65 लाख कर्मचारी आहेत आणि त्यापैकी 25 लाख कर्मचारी असे आहे की त्यांना 1000च्या आत पेन्शन मिळते। तर गेली 10 वर्षापासून आमचे कामगार नेते वगैरे सर्व संघर्ष करत आहेत। लेफ्टनंट अशोक राऊत यांनी पण दिल्लीमध्ये मोर्चामध्ये बरेच आंदोलन केले, उपोषण केले, परंतु या गव्हर्नमेंटनी कुठलाही त्यावर निर्णय घेतला नाही। प्रत्येक बजेटमध्ये हे काय म्हणत होते की तुमच्यासाठी आमच्याजवळ पैसा नाही आहे, त्यामुळे त्या आमच्या कामगाराकडे यांनी दुर्लक्ष केलं। बंधून विशेष म्हणजे ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस याच पक्षाच्या लोकांनी भगतसिंग कोश्यारी, नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर या समितीमध्ये होते। यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की आमची जर सत्ता आली तर आम्ही तुम्हाला 5 ते 7 हजार आणि महागाई भत्ता असं आमची सरकार आली तर देऊ। तर गेली 10 वर्ष झाली यावर यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही। आज आमच्या कामगाराची अशी दयनीय अवस्था आहे की 800 आणि 1000मध्ये आमच्या लोकांचं औषध होईल का, काय होईल? आज सिलेंडरची किंमत 1100 रुपये आहे आणि आम्हाला 800 रुपये मिळतात। आज शुगर, बीपी अशा अनेक रोगांनी आज 70 ते 75 वर्षाचे आमचे पेन्शनर आहेत, यांना या 800 रुपयात 900 रुपयात काय होणार आहे? म्हणून आमची 10 वर्षापासून संघर्ष आहे की आम्हाला कमीत कमी 5000 ते 7000 तरी पेन्शन द्यावं, परंतु इतकी गव्हर्नमेंट कुठलाही त्याच्यावर निर्णय घेत नाही।
आता तुमच्याच पेपरमध्ये आपल्या लोकमतमध्ये आला आहे की 2015 आणि 16 मध्ये आमच्या कामगाराचा 18,491 कोटी रुपये त्यांच्याजवळ शिल्लक जमा आहे आणि असा डेड फंड सुद्धा हजारो करोड रुपये जमा आहे. तर तो पैसा जातो कुठं? तर त्या पैशातून आम्हाला पेन्शन मिळू शकते. परंतु प्रत्येक बजेटमध्ये निर्मला सीतारामनने सुद्धा त्यावेळेस म्हटलं की आमच्याजवळ तुमच्यासाठी फंड नाही आणि प्रत्येक बजेटमध्ये कामगाराचा कुठलाही हिस्सा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला नाही. तर आम्ही किती दिवस त्यांच्या भरोशावर आहोत. म्हणून यावेळेस सर्व पेन्शनदार जे 95 मध्ये कर्मचारी येतात, पूर्ण भारतामध्ये 65 लाख आहे, या सर्वांनी असं ठरवलं की आम्ही या लोकांना का म्हणून मतदान करायचं. म्हणून आम्ही यावेळेस ठरवलं की इंडिया आघाडीचा जो उमेदवार आहे माननीय विकासजी ठाकरे यांच्या मागे राहून यांना पाठिंबा द्यायचा आणि आपल्या ज्या मागण्या आहेत, कामगारांच्या ज्या मागण्या आहेत, येणाऱ्या दिवसामध्ये यांच्या मार्फत किंवा सत्तेत ते जर आले, सत्ता जर यांच्या हातात आली तर हमखास आम्ही ते आमच्या मागण्या मान्य करून आणि म्हणून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा घोषित केलेला आहे. त्यावेळेला त्यांचा पूर्ण पैसा त्यांच्याकडे गव्हर्नमेंटकडे जमा आहे की एवढा पैसा आहे की त्यांना जो 500 रुपये 1000 रुपये पेन्शन भेटतोय त्याच्यापेक्षा ते जास्त पैसा त्यांच्याकडे आहे गव्हर्नमेंट. आणि काही लोकांचे अकाउंट असे आहे की क्लोज केलेलं आहे, गव्हर्नमेंटला करोडो रुपये बॅलन्स आहे. मागे दिलं होते की 4000 करोड असं. म्हणजे त्यांचा कोणी केले की त्या महिन्यात 6 महिने गेले की जो पैसा पीएफ होता तो गव्हर्नमेंटकडे डेट मध्ये जात होता. आता युओ नंबर आल्यामुळे ते हे नाही, पण पहिला डेट पैसा काय म्हणजे 65. आता युओ नंबर मला वाटते आता 14-15 पासून युओ नंबर काढला त्याच्या अगोदर आमचा पैसा म्हणजे त्यांच्यापेक्षा आम्ही बेकार झालोय. तर गव्हर्नमेंटला आमचं हेच म्हणणं होतं. मागे त्यांनी जवाहरनगर वसतिगृहामध्ये मीटिंग घेतली होती. जावडेकर येणार होते, गडकरी येणार आणि बाकीचे त्यावेळेला दत्तात्रय म्हणून होते पेन्शन सेक्शनला सेंट्रल गव्हर्नमेंट. तर त्यावेळेला ते म्हणे की आम्ही पेन्शन 3 ते 5 हजार करूया. पण त्यानंतर एक मीटिंग घेतली जवाहर वसतिगृह. त्यानंतर तर मीटिंगात नाही पेन्शन जे करायचे आम्हाला वाटत होते की या बजेटमध्ये बसेल त्या बजेटमध्ये बसेल. आतापर्यंत 5 वर्ष निघाले, दुसरे 5 वर्ष तर आम्हाला आता म्हटलं चुरा आला या बजेटमध्ये आम्हाला मिळतील बा. तर ते काही नाही. बरं त्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. सुप्रीम कोर्टाने आर्डर दिलेला आहे पण गव्हर्नमेंटने लागू नाही केलेला आहे.